Good morning, my dear students. I am Vusari Vishwas, a lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. So, my dear students, previous lecture we have seen cardiovascular disease, in that angina pectoris and congestive heart failure. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण पॅथोफिजिओलॉजी ऑफ डिसीज क्लिनिकल फार्मसीमधील जो चौथा चॅप्टर आहे 4 नंबरचा तो स्टडी करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजच्या अंतर्गत येणारे अंजाइना पेक्टोरिस, त्याचबरोबर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर हे जे दोन काही डिसीज आहेत ते त्याच्याबद्दल स्टडी केलं होतं. मग त्याचे पॉझिटिव्ह एजंट काय असतील, त्याच्याबरोबर त्याची पॅथोफिजिओलॉजी काय असेल, त्याचे सायन्स अँड सिम्पटम काय असतील, असे अंजाइना पेक्टोरिस आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर स्टडी केलेले आहेत. आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण तिसरा जो डिसीज स्टडी करणार आहोत कशामधील, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजमधील, तो आहे कार्डियाक अरेथमियाज. तो कुठला डिसीज आहे, कार्डियाक अरेथमियाज. मग नेमकं कार्डियाक अरेथमिया म्हणजे काय, किंवा बिफोर द डिस्कस और बिफोर द स्टडी ऑफ कार्डियाक अरेथमिया वी मस्ट नो अबाउट द अरेथमिया. अरेथमिया काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. द डिस्टर्ब रिदम ऑफ द बीटिंग ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज अरेथमिया. मग अरेथमिया कशाला म्हणायचं, जी रिदम असते हार्टबीटची जी रिदम असते, जो हार्ट रेट असतो तो डिस्टर्ब होणं, द डिस्टर्ब रिदम ऑफ द बीटिंग ऑफ हार्टची जी बीट असते ती डिस्टर्ब होणं, त्याला आपण काय म्हणतो, अरेथमिया. त्याला काय म्हणतो, अरेथमिया. डिस्टर्ब रिदम ऑफ द हार्ट बीटिंग ऑफ द हार्ट इज कॉल्ड ॲज अरेथमिया. देन कार्डियाक अरेथमिया आर मोस्ट कॉमनली associated with ischemic heart disease, but also due to the congenital abnormalities of the conduction pathway. आणि कशामुळे होतो तो, तर ज्या congenital abnormalities मुळे कशामध्ये जो कंडक्शन पाथवे आहे, त्याच्यामध्ये कंजक्शन काही ॲबनॉर्मॅलिटीज झाल्यामुळे इस्चेमिक हार्ट डिसीज आणि त्यामुळे कार्डियाक अरेथमियाज होतं. मग देअर आर कार्डियाक अरेथमियाज आर मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ इस्चेमिक हार्ट डिसीज, बट मे ऑल्सो ड्यू टू द कशामुळे, तर कॉन्जेन्शियल ॲबनॉर्मॅलिटीज ऑफ कंडक्शन पाथवेज. देन नेक्स्ट वन आहे टाइप्स ऑफ अरेथमियाज. अरेथमिया म्हणजे काय की डिस्टर्ब ऑफ रिदम ऑफ द बीटिंग ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज अरेथमिया. देन देअर आर 4 main types of arrhythmias. First one, sinus node arrhythmias. Sinus node again subdivided into 2 types, sinus trachycardia and sinus bradycardia. Then second one, supraventricular arrhythmias. It is again subdivided into 3 types, atrial fibrillations, atrial flutter, supraventricular tachycardia. Then third one, ventricular arrhythmias, and fourth one, digitalis induced arrhythmias. जे टाइप्स आहेत अरेथमियाचे मेनली किती टाइप्स आहेत, 4. मग फर्स्ट वन आहे त्यामधील सिनस किंवा सायनस नोड अरेथमियाज. मग सायनस नोड अरेथमियाचे परत दोन टाईप आहेत. एक म्हणजे सिनस किंवा सायनस ट्रॅचिकार्डिया आणि सायनस ब्रॅडिकार्डिया. मग सेकंड वन जो मेन टाईप आहे तो काय आहे, सुपर व्हेंट्रिक्युलर अरेथमियाज. सुपर व्हेंट्रिक्युलर अरेथमियाचे परत 3 टाईप्स, एक ॲट्रियल फेब्रिलेशन्स, सेकंड वन आहे ॲट्रियल फ्लटर आणि थर्ड वन आहे सुपर व्हेंट्रिक्युलर ट्रॅकिकार्डिया. थर्ड वन टाईप्स आहे व्हेंट्रिक्युलर अरेथमियाज. थर्ड वन काय आहे, व्हेंट्रिक्युलर अरेथमियाज. आणि फोर्थ वन आहे डिजिटॅलिस इंड्यूस अरेथमियाज. फोर्थ वन टाईप कुठला आहे, डिजिटॅलिस इंड्यूस अरेथमियाज. हे झाले 4 टाईप. All these different arrhythmias
ऑकर ड्यू टू अन इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द ॲटोमॅटिसिटी ऑफ द हार्ट. आणि हे जे ऑल डिफरंट टाईप्स ऑफचे अरेथमिया आहेत ते कशामुळे होतात तर ड्यू टू कशामुळे होतात तर जी ॲटोमॅटिसिटी हार्टची आहे, हार्टची जी ॲटोमॅटिसिटी आहे ती एकतर इन्क्रीज झाल्यामुळं किंवा डिक्रीज झाल्यामुळे. कशामुळं? एकतर त्याची हार्टची ॲटोमॅटिसिटी जी आहे ती इन्क्रीज झाल्यामुळे किंवा डिक्रीज झाल्यामुळे हे जे आहे ऑल डिफरंट टाईपचे अरेथमियाज ते होऊ शकतात. ऑल दिस डिफरंट अरेथमियाज ऑकर्स कशामुळे ऑकर्स होतात तर ड्यू टू अँड इन्क्रीज होणं, ती वाढणे, काय ॲटोमॅटिसिटी हार्टची किंवा कमी होणं, इन्क्रीज होणं किंवा डिक्रीज होणं. त्यामुळे काय होतं तर ह्या ऑल टाईपचे अरेथमियाज आढळून येतात. त्यामध्ये द ॲटोमॅटिसिटी ऑफ द हार्ट इन्क्रीजेस ड्यू टू. आता ॲटोमॅटिसिटी ऑफ हार्ट इन्क्रीजेस कशामुळे होते? आपण पाहिलं की जो अरेथमियाज आहे, अरेथमिया कशामुळे होतो तर हार्टची ॲटोमॅटिसिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज झाल्यामुळे होते. परंतु मेनली आपल्याला हे पण लक्षात आलं पाहिजे की नेमकं हार्टची ॲटोमॅटिसिटी ही कशामुळे इन्क्रीज होते तर त्याचं फर्स्ट रिझन आहे द मॅक्झिमम निगेटिव्ह थ्रेशोल्ड पोटेन्शियल. फर्स्ट रिझन काय आहे? जे निगेटिव्ह थ्रेशोल्ड पोटेन्शियल आहे ते कसं असणं? मॅक्झिमम असणं. द नेक्स्ट वन आहे हाय रेट ऑफ डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशनचा रेट कसा असणं? हाय असणं, हाय रेट ऑफ डिपोलरायझेशन. देन थर्ड वन आहे मिनिमम निगेटिव्ह रेस्टिंग पोटेन्शियल. जी रेस्टिंग पोटेन्शियल आहे ती कशी असणं? कमी असणं, मिनिमम असणं, निगेटिव्ह रेस्टिंग पोटेन्शियल. देन फोर्थ वन आहे कॉम्बिनेशन ऑफ द अबाव चेंजेस. आणि अबाव चेंजेसमध्ये काही जर असेल तर त्यामुळेही इन्क्रीज किंवा डिक्रीज होतं. मग आता हे पाहिलं आपण इन्क्रीज होण्याची कारणं. आता हार्टची ऑटोमॅटिसिटी डिक्रीज कशामुळे होते तर हे जे वरील कारणं आहेत, द ऑटोमॅटिसिटी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू द चेंजेस ऑफ अपोजिट टू द दोज मेन्शन अबाव. म्हणजे हे वरचे जे ऑटोमॅटिसिटी ऑफ हार्ट इन्क्रीज होण्याचे जे कारणं आहेत, मॅक्झिमम निगेटिव्ह थ्रेशोल्ड पोटेन्शियल असेल, याच्या अपोजिट जर झालं तर याच्या अपोजिट जर क्रिया झाली तर काय होतं? ॲटोमॅटिसिटी डिक्रीज होते. त्याचबरोबर हाय रेट ऑफ डिपोलरायझेशन त्याऐवजी जर लो रेट ऑफ डिपोलरायझेशन झालं तर काय होतं? डिक्रीज होती ॲटोमॅटिसिटी. त्यानंतर मिनिमम निगेटिव्ह रेस्टिंग पोटेन्शियल त्याऐवजी मॅक्झिमम निगेटिव्ह रेस्टिंग पोटेन्शियल असेल तर त्या ठिकाणी डिक्रीज होईल. आणि लास्ट आहे कॉम्बिनेशन. अशा प्रकारे याच्या अपोजिट जर कारणं असतील, कशाच्या इन्क्रीज होण्याच्या अपोजिट जर कारणं असतील तर द ॲटोमॅटिसिटी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू द चेंजेस ऑफ अपोजिट मेन्शन अबाव. देन नेक्स्ट जो डिसीज आहे, नेक्स्ट डिसीज कुठला आहे तर ॲथेरोस्क्लेरोसिस. नेक्स्ट डिसीज कुठला आहे? ॲथेरोस्क्लेरोसिस. इट इज अ मॉर्फोलॉजिकल लेसन which is a yellow to white color that appear on tunica intima of the blood vessel. हे हा एक प्रकार काय आहे? इट इज अ मॉर्फोलॉजिकल लेसन विच इज येलो टू व्हाईट कलर दॅट ॲपियर. कसा कलर? येलो टू व्हाईट कलर ॲपियर्ड ऑन कशावरती? ज्या ट्युनिका आहेत, इंटिमा ब्लड व्हेसल्स, त्याच्यावर येलो किंवा व्हाईट कलर ॲपियर्ड होतो. देन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲथेरोमा. त्याला आणखी काय म्हटलं जातं तर ॲथेरोमाही असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲथेरोमा. देन द अर्लिएस्ट ॲथेरोमा आर नोड्युलर ॲग्रिगेट्स ऑफ स्मूथ मसल्स. आणि अर्लिएस्ट ॲथेरोमा जो आहे तो कसा आहे तर जे नोड्युलर ॲग्रिगेट्स होतात कशामध्ये? स्मूथ मसलमध्ये. ज्या स्मूथ मसलच्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये काय असतात? द अर्लिएस्ट ॲथेरोमाज आर नोड्युलर ॲग्रिगेट्स ऑफ स्मूथ मसल्स सेल्स. देन नेक्स्ट वन आहे द मॅच्युअर ॲथेरोमा. जो मॅच्युअर ॲथेरोमा आहे आर मेड अप ऑफ सेल्युलर फायब्रस और लिपिड कंपोनंट्स.
जो मॅच्युअर ॲथ्रोमास आहे तो कशावरती मेडअप असतो किंवा तो सेल्युलर, त्याचबरोबर फायब्रस आणि लिपिड कंपोनंट. देन फॅटी स्ट्रिक्स आर द परहॅप्स द अर्लिएस्ट लेसन ऑफ ॲथ्रोस्क्लेरोसिस. देन नेक्स्ट पाहिजे आपल्याला रिस्क फॅक्टर ऑफ इन ॲथ्रोस्क्लेरोसिस. रिस्क फॅक्टरमध्ये काय काय येतं तर जेनेटिक अँड मेटाबॉलिक फॅक्टर्स असतात, त्याचबरोबर हायपर टेन्शन्स, देन एज आणि ब्लड लिपिड्स. फर्स्ट वन आहे जेनेटिक अँड मेटाबॉलिक फॅक्टर्स. देन नेक्स्ट वन हायपर टेन्शन्स. रिस्क फॅक्टर कशा प्रकारे असू शकतो तर बोथ इस्चेमिक हार्ट डिसीज अँड ॲथ्रोस्क्लेरोसिस आर मोर हायपरटेन्शन पाहतोय आपण. बोथ इस्चेमिक हार्ट डिसीज अँड ॲथ्रोस्क्लेरोसिस आर मोर फ्रिक्वेंट इन हायपरटेन्सिव्ह दॅन नॉर्मोटेन्सिव्ह सब्जेक्ट. इफेक्टिव्ह ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन अँड केसेशन्स ऑफ सिगारेट स्मोकिंग कॅन बी रेड्यूस इन ॲथ्रोस्क्लेरोसिस. आणि जी सिगारेट स्मोकिंग आहे ती रेड्यूस करणं कशामध्ये, ॲथ्रोस्क्लेरोसिसमध्ये. देन नेक्स्ट वन आहे इन ओल्डर सब्जेक्ट इन्सिडन्स ऑफ ॲथ्रोस्क्लेरोसिस इन्क्रीजेस. आणि ओल्डर सब्जेक्टमध्ये इन्सिडन्सली काय होतं तर ॲथ्रोस्क्लेरोसिस इन्क्रीज होतो. देन नेक्स्ट वन आहे ब्लड लिपिड्स. ब्लड लिपिड्समध्ये काय होतं, देअर इज increase incidence of atherosclerosis in patients with increase the cholesterol. काय होतं त्यावेळेस कोलेस्टेरॉल इन्क्रीज होतं, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन अँड ट्रायग्लिसराइड विथ व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. whereas protein with increased level of high density lipoprotein are less likely to develop atherosclerosis and ischemic heart disease. त्यामुळे काय होतं, ischemic heart disease आणि atherosclerosis डेव्हलप होतात. देन नेक्स्ट वन आहे मॅनिफेस्टेशन. नेक्स्ट वन काय आहे, मॅनिफेस्टेशन्स. नेक्स्ट वन आहे मॅनिफेस्टेशन्स. ॲथ्रोस्क्लेरोसिस ऑफ मेसेंट्रिक व्हेसल्स. ॲथ्रोस्क्लेरोसिस ऑफ मेसेंट्रिक व्हेसल्स may cause abdominal pain and thrombosis in the vessel result in bowel infection. आणि ॲथ्रोस्क्लेरोसिसमध्ये ज्या मेसेंट्रिक व्हेसल्स असतात त्या काय कॉज करतात, ॲबडॉमिनल पेन कॉज करतात. त्याच्यामुळं काय होतं, त्याचबरोबर थ्रोम्बोसिस होतं आणि दीज व्हेसल्स रिझल्ट, त्यामुळे काय होतं बॉवेल इन्फ्रॅक्शन्स त्याचा रिझल्ट, त्याच्यामुळे बॉवेल इन्फ्रॅक्शन्स होतं. देन नेक्स्ट वन आहे मॅनिफेस्टेशन. नेक्स्ट वन आहे पेन इन अ लेग विथ लॉस ऑफ हेअर ऑन अ लेग्स अँड विकनेस ऑफ लेग मसल. आपल्या लेगमध्ये पायामध्ये काय होतं, पेन होतं, त्याचबरोबर लेगवरील जे हेअर असतात ते लॉस होतात आणि विकनेस येतो कशामध्ये, जे लेगचे मसल्स असतात, आपल्या पायाचे जे मसल्स असतात त्याच्यामध्ये विकनेस येऊ लागतो. देन थर्ड वन आहे इन सेव्हर केसेस. इन अ सेव्हर केसेस इट मे रिझल्ट इन एंजाइना पेक्टोरिस, इस्चेमिक रेनल डिसीज अँड मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन्स. आणि लास्ट वन आहे मॅनिफेस्टेशन. दिस इज अ एक्स्ट्रीम सेन्सिटिव्हिटी टू कोल्ड. एक्स्ट्रीम सेन्सिटिव्हिटी कशाची, कोल्डची. देन नेक्स्ट वन आहे हायपर टेन्शन्स. नेक्स्ट वन काय आहे, हायपर टेन्शन. मग हायपर टेन्शन म्हणजे तरी काय तर इट इज द हायर दॅन नॉर्मल इन्क्रीज ॲर्टेरियल ब्लड प्रेशर्स. नॉर्मल ब्लड प्रेशरपेक्षा इन्क्रीज होणं, हायर होणं, त्याला आपण काय म्हणतो, जर एखाद्याचा ब्लड प्रेशर जर आपण नॉर्मली बोलून जातो की याचा BP इन्क्रीज झाला होता बुवा, किंवा एखाद्याचा ब्लड प्रेशर जर इन्क्रीज झाला, मग नेमकं ब्लड प्रेशर इन्क्रीज होणं म्हणजे काय, हायपर टेन्शन होणं म्हणजे काय तर नॉर्मल ब्लड प्रेशरपेक्षा एखाद्याचा BP जर इन्क्रीज होत असेल नॉर्मल रेंजपेक्षा, त्या नॉर्मल रेंजपेक्षा जर एखाद्याचा ब्लड प्रेशर इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हायपर टेन्शन. इट इज द हायर दॅन नॉर्मल इन्क्रीज ॲर्टेरियल ब्लड प्रेशर्स. द हायपरटेन्शन इज ऑफ 2 टाईप्स. आणि हायपरटेन्शनचे किती टाईप पडतात तर 2 टाईप पडतात. हायपरटेन्शनचे किती टाईप पडतात
दोन टाईप पडतात. एक म्हणजे प्रायमरी किंवा आयडिओपॅथिक किंवा इसेन्शियल हायपरटेन्शन. एक म्हणजे कुठला प्रायमरी, त्यालाच दुसरं नाव काय आहे आयडिओपॅथिक, किंवा त्याला तिसरं नाव आहे इसेन्शियल हायपरटेन्शन्स. मग त्याच्यामध्ये काय होतं की द हायपरटेन्शन फॉर विच द कॉजेस इज अननोन. आणि प्रायमरीमध्ये काय असतं, कॉजेस जे कॉझिटिव्ह एजंट आहेत ते कसे असतात, अननोन असतात त्या हायपरटेन्शन्समध्ये. आणि सेकंड वन आहे सेकंडरी हायपरटेन्शन्स. द कॉज इज नोन विच इज ड्यू टू सम डिफिनेट ॲबनॉर्मॅलिटीज. आणि याच्यामध्ये आपल्याला कॉज माहीत असतो कशामुळे हायपरटेन्शन्स होतं आहे, परंतु कशामुळे होत असतं तर सम ज्या ॲबनॉर्मॅलिटीज डेफिनेट ॲबनॉर्मॅलिटीज आहेत त्याच्यामुळे हायपरटेन्शन सेकंडरी हायपरटेन्शन होऊ शकतं. देन द सेव्हर हायपरटेन्शन मे बी असोसिएटेड विथ द नेक्रोटिक व्हॅस्क्युलर चेंजेस कॉल्ड ॲज मेलिग्नंट हायपरटेन्शन. आणि सेव्हर हायपरटेन्शनमध्ये काय असोसिएटेड झालं किंवा नेक्रोटिक व्हॅस्क्युलर चेंजेस झाल्यावर त्याला आपण काय म्हणतो तर मॅलिग्नंट हायपरटेन्शन, त्याला आपण काय म्हणतो मॅलिग्नंट हायपरटेन्शन्स. देन नेक्स्ट वन आहे त्याची पॅथोफिजिओलॉजी आहे कशाची, हायपरटेन्शनची. मग नेमकं हायपरटेन्शन्स होतं तरी कसं, पण डिटेलमध्ये त्याची पॅथोफिजिओलॉजी आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये काय आहे हायपरटेन्शन्स पॅथोफिजिओलॉजी समजून घेऊया जी आहे ती. त्याच्यामध्ये पॅथोफिजिओलॉजीमध्ये काय आहे, हायपरटेन्शन अफेक्ट नॉट ओनली द हार्ट ॲज पॅथोफिजिओलॉजी चेंजेस कॅन बी ऑल्सो ऑकर इन आयज किडनी अँड ब्रेन. हायपरटेन्शन फक्त कशावरच अफेक्ट करत नाही, हार्टवर तर, किंवा त्याचे पॅथोफिजिओलॉजिकल चेंजेस कॅन ऑल्सो ऑकर इन आयज किडनी अँड ब्रेन. त्याचे पॅथोफिजिओलॉजिकल चेंजेस कशावर आढळून यायला लागतात आपल्याला, मग ते नुसतं हार्टवरच अफेक्ट करत नाही तर ते इट कॅन ऑल्सो और चेंजेस कॅन ऑल्सो ऑकर इन आय डोळ्यावरती, किडनीवरती आणि ब्रेनवरती. देन नेक्स्ट पॉईंट इन दॅट पॅथोफिजिओलॉजी ब्लाइंड स्पॉट may interfere with vision because of retinal hemorrhage. Most hypertensive patients have family background of stroke, heart disease and kidneys alignment. Then the damage to kidney result retention of salt and water. काय होतं की किडनी डॅमेज झाल्यामुळं काय होतं, किडनी डॅमेज झाल्यामुळं किंवा द डॅमेज टू किडनी रिझल्ट इन रिटेन्शन ऑफ साल्ट अँड वॉटर. त्याच्यामुळं काय होतं, जे रेनल रिटेन्शन डायग्राममध्ये दिसत आहे तुम्हाला, जे रेनल रिटेन्शन ऑफ साल्ट अँड वॉटर आहे ते काय होतं, रेनल रिटेन्शन होतं साल्टचं वॉटरचं, रेनल रिटेन्शन ऑफ साल्ट अँड वॉटरचं रेनल रिटेन्शन होतं. त्यामुळे काय होतं मग नेक्स्ट प्रोसेस, दिस इन्क्रीजेस द व्हॉल्यूम ऑफ प्लाझ्मा अँड एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. त्याच्यामुळे काय होतं, नेक्स्ट स्टेप पहा डायग्राममध्ये दिसते, इन्क्रीजचा बांध केलेला आहे प्लाझ्मा अँड एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. इन्क्रीजेस द व्हॉल्यूम, त्या प्लाझ्माचं जे व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज होतं, त्याचबरोबर एक्स्ट्रा सेल्युलर जे फ्लुइड आहे त्याचंही व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. मग त्यामुळे काय होतं, अल्टिमेटली त्याचा रिझल्ट काय होतो की इन्क्रीज इन कार्डियाक आउटपुट. त्यामुळे अल्टिमेटली रिझल्टिंग इन इन्क्रीजेस द कार्डियाक आउटपुट. त्याच्यामुळे अल्टिमेटली कार्डियाक आउटपुट इन्क्रीज होतं. देन नेक्स्ट वन काय होतं, द इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम इन आर्टेरियल वॉल्स, इन्क्रीज द आर्टेरिओओलार रिॲक्टिव्हिटी जी आहे, रिॲक्टिव्हिटी कॉझिंग आर्टेरिओओलार व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. त्याच्यामुळे काय होतं, कार्डियक आउटपुट इन्क्रीज झालं, इथपर्यंत समजलं होतं. त्यामुळे ऑटो रेग्युलेशन्स अल्टिमेटली त्याचा रिझल्ट काय होतं, कार्डियक आउटपुट इन्क्रीज झाला. त्यामुळे नेक्स्ट स्टेप काय होते की
जे कॉन्सन्ट्रेशन आहे सोडियमचं कशामध्ये ॲट्रियल वॉल्समध्ये ते पण इन्क्रीजेस होतं द ॲटेरिओओलार ॲक्टिव्हिटी ॲटेरिओओलार रिॲक्टिव्हिटी आणि कॉझिंग त्याचा कॉज काय होतो मग त्याचं इन्क्रीज झाल्यामुळे तर ॲटेरिओओलार व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं ॲटेरिओओलार त्याचं व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं त्यामुळे नेक्स्ट प्रोसेस काय होते त्यामध्ये नेक्स्ट स्टेप काय होते जे पेरिफेरल रेजिस्टन्स आहे द पेरिफेरल रेजिस्टन्स टू ब्लड फ्लो इन्क्रीजिंग और इन्क्रीजेस द कॉझिंग इन्क्रीज इन ब्लड प्रेशर त्याच्यामुळे काय होतं पेरिफेरल ॲटेरिओओलार व्हॅसोकन्स्ट्रिक्शन झालं ॲटेरिओओलार व्हॅसोकन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे काय होतं पेरिफेरल रेजिस्टन्स इन्क्रीज होतं मग पेरिफेरल रेजिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळं ॲटोमॅटिकली जो ब्लड प्रेशर आहे बॅरोफ्लेक्स ब्लड प्रेशर जो आहे तो ॲटोमॅटिकली इन्क्रीज होतो मग त्यामुळे काय होतं नेक्स्ट वन इन हायपरटेन्सिव्ह पेशंट देर इज ऑलवेज अ रिस्क ऑफ व्हॅस्क्युलर अँड रेनल कॉम्प्लिकेशन लिडिंग टू द इन्क्रीज पेरिफेरल रिस्क त्याच्यामुळे काय होतं इन्क्रीज रिस्क कशाचे रेनल कॉम्प्लिकेशनच्या इन रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम ऑफ द बॉडी इन्क्रीजेस द रेनिन सिक्रिशन त्याच्यामुळे काय होतं रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीममुळं जे रेनिन सिक्रिशन आहे ते इन्क्रीज होतं देन कॉजेस द ॲटेरिओओलार कन्स्ट्रिक्शन त्याच्यामुळे काय कॉज होतं ते ॲटेरिओओलार कन्स्ट्रिक्शन कॉज होतं देन सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिव्हिटी ऑल्सो कॉजेस ॲटेरिओओलार व्हॅसोकन्स्ट्रिक्शन कॉझिंग इन्क्रीज इन BP त्यामुळे काय होतं ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो देन हायपरटेन्सिव्ह पेशंट द कार्डियक आउटपुट इज इन्क्रीज सो द वर्क ऑफ द हार्ट इज इन्क्रीजिंग कॉझिंग लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर हायपरटेन्सिव्ह पेशंटमध्ये कार्डियक आउटपुट इन्क्रीज झालं त्यानंतर कार्डियक आउटपुट इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं तर हर्ट इज अ इन्क्रीज कॉझिंग त्याचं हार्टचं वर्क इन्क्रीज होतं त्यामुळे काय कॉज होतं तर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर त्याच्यामुळं कॉझिंग द लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर अँड दिस कॉजेस ॲथ्रोक्लेरोसिस देन रिझल्टिंग इन हायपर टेन्शन त्याच्यामुळे काय होतं हायपरटेन्शन फर्स्टली काय होतं जे रेनल रिटेन्शन ऑफ सॉल्ट आहे बरोबर त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये प्लाझ्मा आणि एक्स्ट्रासेल्युलर व्हॉल्यूम जे आहे ते इन्क्रीज होतं त्याच्यामुळं काय होतं प्लाझ्मा आणि एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडचं व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळं कार्डियक आउटपुट इन्क्रीज होतं त्याच्यामुळं ॲटो रेग्युलेशन होतं ॲटो रेग्युलेशन झाल्यामुळे काय होतं तर जे सोडियम आणि ॲट्रिओल वॉल्स आहे ते ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर रिॲक्टिव्हिटी होते त्याच्यामुळे काय होतं त्याचं ॲट्रिओओलार व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं त्यामुळे काय होतं ॲटोमॅटिकली पेरिफेरल रेजिस्टन्स त्यामुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं आणि ब्लड प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं रेनल इन्क्रीज रिस्क ऑफ व्हॅसिक्युलर अँड रेनल कॉम्प्लिकेशन्स आणि त्यानंतर रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम जे आहे त्याच्यामुळे काय होतं नेक्स्ट वन causes the atriolar constriction then sympathetic nervous system activity also causes the atriolar vasoconstriction and causing increase in blood pressure then in hypertensive patient cardiac output also increase then why so the work of heart is increases then work of heart increase झाल्यामुळे काय होतं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर होतं then this causes arthrosclerosis ते काय करतं ॲथ्रोस्क्लेरोसिस कॉज करतं आणि त्याचा रिझल्ट हायपरटेन्शनमध्ये होतं देन त्याच्यामुळे काय होतं द ब्रेन डॅमेज इन्क्लूड्स सेरेब्रल इडेमा देन थ्रोम्बोसिस अँड हिमोरेज देन त्याचे देन नेक्स्ट आहे इट इज डिफिकल्ट टू डिफाईन प्रिसियसली डिग्रीज ऑफ सेव्हिरिटी ऑफ हायपरटेन्शन रफ वर्किंग गाईड इज ॲज फॉलो माइल्ड हायपरटेन्शनमध्ये BP किती असतो तर 139 90 to 139 to 140 100 mm of GHG then moderate hypertension 140 100 to 160 120 mm of HG then severe hypertension 160 120 mm of HG then hypertensive emergencies diastolic 130 mm of HG
देन सायन्स अँड सिम्पटम काय काय आहेत त्याचे? सायन्स अँड सिम्पटम, देन प्रायमरी aldosteronism which exerts its effect through the sodium retention, then Cushing's syndromes and pheochromocytoma, then third one जे आहे headache, then pain especially in back of head and neck, headache होणं, त्याचबरोबर बॅक आणि हेड आणि नेकमध्ये पेन होणं, देन टायर्डनेस अँड फटीग विदाउट द ऑब्वियस कॉजेस, टायर्डनेस असणं त्याचबरोबर फटीग, then dizziness especially at the time of sitting up or lying down and palpitation of the heart. हे त्याचे सायन्स अँड सिम्पटम्स आहेत. थँक्यू. रिमेनिंग disease we'll be studying next lecture.